जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना मित्रांनो? आज आपण कर्जतमध्ये असलेले सुंदर आणि निसर्गात असलेली पुरातन वास्तूचे उत्तम उदाहरण बघणार आहोत। आज आपण कर्जतमध्ये असलेल्या कोंडाणा लेणीला भेट देणार आहोत। कोंडाणा लेणी ही मुंबईपासून 65 किलोमीटर व पुणेपासून 110 किलोमीटर अंतरावर आहे। आपण कर्जतमध्ये आल्यावर उजव्या बाजूने गेल्यावर तामनाथ गाव लागते। त्या गावापासून 11 किलोमीटर अंतरावर कोंडाणा लेणी आहे। कोंडाणा लेणी ही कर्जत रेल्वे स्टेशनपासून 14 किलोमीटर अंतरावर आहे। आपण कोंडाणा लेणीला येण्यासाठी रिक्षा किंवा टमटम असे लोकल ट्रान्सपोर्टने देखील येऊ शकता। कोंडाणा लेणी ही लोणावळा आणि खोपोलीच्या डोंगर रांगामध्ये असलेली निसर्गाची सुंदर देण आहे। या लेणीला जाणारा रस्ता खरंच खूप सुंदर आहे। बाईक राईड करताना कोंडाणा लेणीला जाणाऱ्या रस्त्यावर उल्हास नदीचा सुंदर नजारा दिसतो, त्यामुळे बाईक चालवण्याची मजा वेगळीच येते। मान्सूनमध्ये येथे वातावरण खूप सुंदर झालेले होते। उल्हास नदीचा प्रवाह देखील वाढला होता। आजूबाजूला डोंगर आणि हिरवळ पसरलेली होती व खूप सुंदर नजारे बघून भारी वाटत होते। मान्सूनमध्ये सह्याद्रीचे सुंदर स्वरूप बघायला मिळते। थोड्याच वेळात आम्ही कोंडाणा केव्हच्या स्टार्टिंग ट्रेक पॉइंटला पोहोचलो। येथे आपल्याला बाईक आणि 4 व्हीलर लावण्यासाठी जागा आहे। कोंडाणा लेणीचे असलेले बेस विलेजला उमरवाडी विलेज असे बोलले जाते। उमरवाडी गावापासून आपल्याला ट्रेक करायला सुरुवात होते। कोंडाणा लेणीला जाण्यासाठी आपल्याला 30 ते 40 मिनिटाचा ट्रेक करायला लागतो। कोंडाणा लेणीला जाणारी पायवाट राजमाचीला पण जाते। कोंडाणा लेणीपासून राजमाचीला जाण्यासाठी 3 ते 4 तासाचा ट्रेक करायला लागतो। काही ट्रेकर या रस्त्यावरून राजमाची किल्ल्यावर जातात। राजमाचीला या रस्त्यावर जाण्यासाठी 1 दिवसाचा ट्रेक करायला लागतो। कोंडाणा लेणी ही लोणावळा आणि खोपोलीच्या डोंगर रांगामध्ये असलेली लेणी आहे। लेणीच्या चारी बाजूला डोंगर रांगा आहेत। कोंडाणा लेणीला जाण्यासाठी आपल्याला येथे 2 वॉटरफॉल लागतात। हे वॉटरफॉल क्रॉस करून आपल्याला ट्रेक पूर्ण करायला लागतो। ट्रेकच्या आजूबाजूला हिरवळ पसरलेली असल्यामुळे पावसाळ्यात येथे ट्रेक करण्यासाठी खूप मजा येते। कोंडाणा लेणीला 2 वॉटरफॉल पावसाळ्यात दिसतात, त्यामुळे हे लेणी बघण्यासाठी अनेक पर्यटके वीकेंडला येतात। लेणीच्या मागच्या बाजूला बसून आम्ही देखील वॉटरफॉल बघण्याचा आनंद घेतला। येथे आपण एका दिवसात येऊन जाऊ शकता। आम्ही थोडा वेळ या लेणीच्या येथे थांबलो, येथील ऐतिहासिक वास्तू पाहिल्या।
कोंढाणा लेणीमध्ये 2 मोठ्या गुफा आहेत. एक चैत्यगृह आहे. या चैत्यगृहाची सुरुवाती भागाची पडतळ झालेली आहे. चैत्यगृहाच्या बाजूला अनेक खांब आहेत. या खांबावर धम्मलिपीचे कोरीव लेख आढळून येते. चैत्यगृहाच्या आतील परिसरातील बांधकामाची पडतळ झालेली आहे. चैत्यगृहाची 28 फूट उंच व 65 फूट लांबीचे हे चैत्यगृह आहे. चैत्यगृहाच्या आत आपल्याला एक स्तूप पाहायला मिळते. कोंढाणा लेणीमध्ये असलेल्या स्तूपाची पडतळ झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक लेणी आहेत. त्यातील एक प्रसिद्ध म्हणून कोंढाणा लेणी आहे. कोंढाणा लेणी हे शांतता आणि प्रार्थनेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. कोंढाणा लेणी ही भगवान गौतम बुद्ध असताना निर्माण करण्यात आली असे बोलले जाते. चैत्यगृहाच्या बाजूला 2 मोठ्या गुफा आहेत. एका गुफेमध्ये अनेक खोल्या आहेत. तब्बल 22 ते 25 खोल्या या गुफेमध्ये आढळून येतात. येथे असलेली गुफा आजही उत्तम स्थितीमध्ये आहे. या गुफेच्या वरच्या बाजूला नक्षीकाम केलेले आहे. येथे असलेली दुसरी गुफा लेणीच्या वरच्या बाजूला आहे. या गुफेच्या समोर वॉटरफॉल वाहतो. त्यामुळे पावसाळ्यात या गुहेमध्ये जाण्यास रिस्क आहे. या गुहेमध्ये अनेक खोल्या आहेत. येथे आपण बघितल्या तर असे वाटेल की प्राचीन काळात हे ठिकाण शांततेसाठी व प्रार्थनेसाठी असावे असे वाटते. आपण जेव्हा पावसाळ्यात ट्रेक करायला येतो तेव्हा येथे आजूबाजूला असलेला परिसर खूप सुंदर दिसतो. आपण कर्जत भागामध्ये आलात तर आपण देखील कोंढाणा लेणीला भेट द्या व येथे असलेला इतिहास व येथे असलेल्या वास्तूचा आनंद घ्या. येथे असलेली वास्तू खरंच निसर्गरम्य आणि अद्भुत आहे. आपण जरूर या ठिकाणाला भेट द्या. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय शिवराय.